नमस्कार सुस्वागतम. मी राहुल हळणकर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या स्वप्नपूर्तीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. आज आपण इथे आहे रामदूत विभागात करिरोड येथील इच्छापूर्ती मागेश्री गणेशाच्या मंडपामध्ये. आज आपण गणरायाचं दर्शन जे आहे ते जवळून करणार आहोत आणि गणपती बाप्पाच्या सुंदर अशा सुबक मूर्तीच्या बाबतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज मी तुम्हाला एका अशा मूर्तिकाराला भेटवणार आहे. तो लहानपणापासूनचा माझा मित्रही आहे आणि सर्वात मोठ्या आपल्या ज्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्त्या ज्या असतात त्या सुबक गणेश मूर्त्या आपल्या त्या मित्राच्या हातून घडतात. आणि आपल्या इच्छापूर्तीच्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इच्छापूर्तीचे जे सोहळं आपल्याला दिसत आहे ते दररोज न चुकता 5 दिवस हा आपला मित्र त्या मूर्त्या आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचं जे सोहळं आहे तो त्याला नेसवण्याचं काम करतो. तर मी माझ्यासोबत आता बोलवत आहे आमचे मूर्तिकार प्रथमेश घाडगे यांना. नमस्कार प्रथमेश. तर प्रथमेश, मी जास्त काही प्रश्न विचारणार नाही तुला. छोटा स्वीट आणि सिंपल प्रश्न. गणपती बाप्पा जेव्हा येतात आणि गणपती बाप्पा जेव्हा बसतात तेव्हा तू जे सोहळं गणपती बाप्पांना नेसवतोस ते सोहळं नेसवताना तुझ्या मनात काय भाव असतात, तुला काय वाटतं? आणि सोहळं नेसवण्याचं जे ही जी कला आहे ही तू कशी जपत आलायस आणि कसा शिकलायस या बाबतीमध्ये थोडीशी माहिती दे. नमस्कार. सोहळा नेसवताना म्हणजे खूप वर्ष झाली आता गणपती बाप्पाला मी आपल्या सोहळा नेसवतो आहे. आणि सोहळा नेसवताना मलासुद्धा स्वतःला सोहळ्यातच यावं लागतं, कारण आपल्या गणपतीला असं येऊन चालत नाही. तर त्याने स्वतः मला सोहळा घालूनच बोलवतो सोहळा नेसायला. आणि जेव्हा सोहळा नेसवत असतो तेव्हा पहिल्यांदा जेव्हा मूर्ती तिथे कारखान्यात जागेवरती असते आणि जेव्हा इथे स्थापन होते खूप डिफरंट असतो की तिथे फक्त ती मूर्ती असते आणि इथे जेव्हा येईल तेव्हा असं वाटतं की बोलतात ना की असं कोणता तरी देह असतो ना की जिवंतपणा असा वाटतो, तसा मूर्तीमध्ये वाटतो. आणि एक वेगळीच भावना असते की सगळ्या गोष्टी सांभाळून घेतो. शाडू मातीची मूर्ती आहे ती संपूर्ण. आणि त्या मूर्तीच बरोबर काम करणं खूप डिफिकल्ट आहे की शाडू मातीच्या मूर्तीला रोज सोहळं नेसवणं, कारण खूप नाजूक असतात त्या मूर्त्या. आणि त्या सगळ्या सांभाळताना कुठेतरी अशी एक बोलतात ना की हे कुठेतरी धक्का लागू नये, तेव्हा गणपती बाप्पा कुठेतरी सावरत असतो, कुठेतरी पडू नये. त्या सगळ्या गोष्टींचे एक वेगवेगळे अनुभव ना ते काम करताना येत असतात. आणि त्याच गणपतीने आज मला शिकवलं की सोहळं कसं नेसवायचं हे त्याच्याच मनात होतं की माझ्यापर्यंत ह्या कला पोचवायच्या. आणि ते करता करता कधी मी इथपर्यंत येऊन पोचलो मला माहीत नाही. आणि सगळ्यात पहिलं सोहळं नेसवलेलं ते छोट्या मूर्तीला डायरेक्ट मोठी मूर्ती होती, 18 फुटाची मूर्ती होती. तिथे परीक्षा घेतल्यासारखंच झालेलं. मला काहीच माहिती नव्हतं सोहळ्यातलं, पण एक अद्भुत चमत्कार घडतो तसं ते सोहळं ॲटोमॅटिक माझ्याकडनं नेसवलं गेलं. आणि तिथून मग हळूहळू गोष्टी लोकांना कळत गेल्या की हा मी सोहळं नेसवतो. आणि मग तसंच इच्छापूर्तीचंही आम्ही पहिलं सोहळं नेसवत नव्हतो, आपला मातीचंच होतं. आणि त्याच्यानंतर मध्ये कोणतरी नेसवत होतं, पण ते कुठेतरी खटकत होतं की मी एवढा चांगला सोहळा नेसवतो आहे तर आपल्या बाप्पाला आपण ट्राय करूया. आणि जसं स्टार्ट केलं तसं मग डेली आपल्या बाप्पालाही सोहळा नेसवायला चालू केलं. आणि खूप छान वाटतं जेव्हा सोहळा वगैरे नेसवतात तेव्हा बाप्पाला असं रिअलिस्टिक म्हणजे पूर्ण खरोखरचा बाप्पा असं सोहळा घालून बसल्यासारखं वाटतं. आणि खूप भावना जोडलेल्या आहेत त्याच्याशी. एक प्रकारे बोलतो ना आपण की लहानपण अख्खं त्याच्यापर्यंत गेलं आणि बघता बघता 5 दिवस कसे होतात ना ते कळत नाही. आणि जसं विसर्जनाचा दिवस जवळ येतो ना तेव्हा खरंच असं इमोशनल व्हायला होतं की जे 5 दिवस सतत आपण इथे सेवेत असतो आणि जेव्हा 5व्या दिवशी बाप्पा जात असतो ना तेव्हा एक इमोशनल मुमेंट असते की ती नाही सांगू शकत शब्दात. की रोज उठणं, त्या टायमिंगला रेडी होणं, बाप्पाजवळ जाणं, सेवा करणं त्याची, त्या सगळ्या गोष्टी ना शब्दात नाही सांगू शकत मी. आता तुम्ही बघितलंच असेल की खूप इमोशन जोडलेले आहेत बाप्पाशी. आणि त्या सेवा करता करता बाप्पाने कधी मला एक नावारूपाला आणलं की महाराष्ट्रातलाच नव्हे तर जगप्रसिद्ध मूर्तिकार म्हणून आज ही आयडेंटिटी आहे मला, ती त्याच्याच कृपेने आहे की त्याची सेवा केली आहे, त्याचंच कुठेतरी मला फळ मिळालं आहे. मी विचार पण केला नव्हता की आज मी ह्या ठिकाणी पोचेन आणि अशी माझी एक ओळख निर्माण होईल आणि माझ्या हातून बाप्पाच्या मूर्त्या घडतील आणि त्याच बाप्पाचं नाव आज माझ्याबरोबर जोडलं गेलं आहे. हे कधी मी विचार पण केला नव्हता आणि खूप भाग्यशाली मानतो मी की माझ्या इच्छापूर्तीने मला आज इथपर्यंत पोचवलं आहे की त्याच्या नावापुढे माझं नाव जोडलं जातं आहे. तर ह्याच्यापेक्षा कोणती मोठी गोष्ट माझ्यासाठी नाही आहे. आणि
मंडळात बोलायला गेलं तर लहानपण माझं मंडळापर्यंत झालं. मी जसं बोलतो नेहमी की इथूनच सुरुवात झाली आहे माझ्या कामाला प्रत्येक, आणि पुढे पण कायमस्वरूपी राहील. तर हे 5 दिवस मी फक्त माझ्या ह्या पप्पासाठी असतात, कारण गणेश उत्सवामध्ये पूर्ण टोटली बिझी असल्यामुळे शेड्यूलमुळे मला कुठे जाता येत नाही. आणि हे 5 दिवस फक्त माझ्या इच्छापूर्तीसाठी असतात, इथून मी कुठे जात नाही आणि त्याच्या सेवेसाठीच असतात. तर असंच सेवा करायची इच्छा मला बाप्पाने वर्षानुवर्ष संधी देत राहू, आणि माझ्या हातून ही इच्छा सेवा होत राहू बाप्पाच्या चरणी अर्पण. आणि अजून एक फक्त माझा प्रथमेश तुला एक म्हणजे छोटासा प्रश्न आहे, कारण का खूप वर्ष झाली मी तुझ्याबरोबर आहे. मी ॲज अ सेवेकरी म्हणून पण मी काम केलं आहे, तुझ्यासोबत पण मी बसलेलो आहे. पण माझ्या मनामध्ये खूप वर्ष झाले हा प्रश्न आहे, जेव्हा गणपती बाप्पाला तू सोहळा नेसवतोस, त्या सोहळ्याचे जे रंग असतात ते तू कसे निवडतोस आणि कोणत्या कोणत्या दिवशी कसे त्याचा तू वापर करतोस त्या रंगांचा? गणपती बाप्पाच्या सोहळ्यात मी राहुल जसं बोलले, लहानपणापासून आम्ही मित्र आहेत आणि खूप म्हणजे जसं गणपती जसं आम्हाला कळायला लागलं ना, तसं गणपती आमच्याकडे ते बसायला चालू झाला. आणि आमचं पूर्ण बोलतात ना की एक सगळ्यांचं पूर्ण लाईफस्टाईल हळूहळू चेंज झाली. खूप आम्ही एकत्र खेळलो आहे, पूर्ण बिल्डिंग सगळीकडे खेळलो आहे. पण आता असं आहे की आम्हाला एकमेकांना वर्षातून आम्ही गणपतीतच भेटतो आणि खूप कमी वेळ असतो आमच्याकडे, आणि त्याच वेळेमध्ये आम्ही सगळी वर्षभरातली सगळी गोष्ट आहे ना साठवून वर्षभर आम्ही पुढे जात असतो. आणि जसं बोललं सोहळ्याचं, तर सोहळ्याचे रंग आता ह्यावर्षी शिवाजी महाराजांचं शिवकालीन असं हे होतं, तर त्याला सगळा बॅकग्राऊंड ब्लॅक कलरचा आहे, त्याला असं साजेल असा कलर, पुन्हा तो गणपतीमध्ये पण उठून दिसला पाहिजे. त्याच्यानंतर बाकीच्या एन्व्हॉल्मेंटला पण तो सूट झाला पाहिजे. पुन्हा कल्चर आहे आपला हिंदूचं, त्याच्यासुद्धा इन्व्हॉल्मेंटमध्ये ते कलर बसले पाहिजेत. त्यामुळे ते कलर डिसाईड करताना पारंपरिकच असतात. पहिला आपला सगळ्यात आधी असतो तो एक थीम वाईज कलर चालतो की काय ह्यावर्षी आपण थीम ठरवली, त्याच्यामुळे आगमनाला तो कलर असतो. सेकंड आपला गणपतीची ज्या दिवशी पूजा असते, पारंपरिकरित्या पिवळा पितांबरच आपण गणपती बाप्पाला घालतो. सेकंड डेला आपला याग असतो, त्या दिवशी व्हाईटच कलर असतो, कारण यज्ञ असतं. यज्ञ हवन बोलल्यावरती शंकराच्या हिशोबाने आपण तो व्हाईट कलरच गणपतीला, शुभ्र पांढरा कलरचा आपण त्या दिवशी घालतो. आणि बाकीचे कलर असतात ते पुढे व्हर्टिकल म्हणजे जे सूट होतील त्या कलर्स फॅमिलीमध्ये येतील असे कलर आपण त्याच्यामध्ये ॲड करून, त्याच्यानंतर त्याचं कॉम्बिनेशन, शेला वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज करून त्या कराव्या लागतात. आणि त्याच्यानंतर मग इतकं सुंदर बाप्पाचं देखणं रूप आपल्याला बघायला मिळतं. मी सर्व भाविकांना एकच सांगू इच्छितो की प्रथमेशला आमच्या नक्की सपोर्ट करा. माझा मित्र आहे आणि खरंच सांगतो, मला खूप आनंद होतो हे सांगायला की जेव्हा मोठ्या मोठ्या मूर्त्या आपल्या कारखान्यामध्ये जेव्हा बनतात, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे, पण व्हिडिओ मी बनवू शकत नाही कारण का काही टेक्निकल गोष्टीच असतात आणि ह्या त्यालाही माहिती आहेत. कारण का गणपती बाप्पा सगळ्यांच्या समोर तेव्हाच आले पाहिजे जेव्हा ते पूर्ण रूपात असतात. मी माझ्याकडून आणि माझ्या सर्व बघणाऱ्या प्रेक्षकांकडून प्रथमेश घाडगे यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि मी त्यांना एकच सांगू इच्छितो की आम्हालाही तुम्ही त्याचप्रमाणे प्रतिसाद देत राहा आमच्याबरोबर. जसे आमचे ते मित्र आहेत, नेहमी साथ राहा. आणि माझ्याकडून जी त्यांना मदत होईल, आतापर्यंत तर माझ्याकडून थोडीफार मदत झाली आहे, मी जास्त मदत करू शकत नाही, पण बोलतात ना एक व्हिडिओ शूटच्या रूपामध्ये कधीतरी आम्हालाही तुम्ही सेवा करायचा काय बोलतात ना भाग बनवा, म्हणजे आम्हीही त्या गोष्टींमध्ये सर्वांबरोबर सहभागी होऊ आणि तुम्हाला आम्ही अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करू. कारण का आपण मराठी आहोत आणि एकमेकांना एकत्र घेऊन चालल्याच्या नंतरच मराठी माणूस हा मोठा होतो, हे जगजाहीर आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि आपल्याला आपल्या पाठीमागे गणराया आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. त्यामुळे आता आपण दुसऱ्या अजून एका मित्रांना भेटून त्यांच्या भावना आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊया. प्रथमेश दादांना आता काम आहे, आपण भेटूया थोड्याच वेळामध्ये. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. जसं मी मगाशी तुम्हाला बोललो की आपण अजून काही लोकांना प्रश्न उत्तरं विचारूया आणि त्यांचे विचार जे आहेत ना ते जाणून घेऊया. माझ्यासोबत आहेत अमोल पेंडुरकर आणि विवेक सकपाळ. अमोल पेंडुरकर जेवढं मी ओळखतो तेवढं 5 वर्ष झाले इथे राहतात आणि ते आपल्या विभागातलेच आहेत, लालबाग विभागातलेच आहेत, फक्त आपल्या रामदूतमध्ये ते गेली 5 वर्ष राहतात. तर आपण जाणून घेऊया इच्छापूर्तीच्या बाबतीमधले त्यांचे विचार आणि त्यांना काय वाटतं. कारण का मला जेवढं माहिती आहे ते इकडे आल्यापासून इकडचेच आले आहेत आणि ते परत लालबागला राहायलाच गेले नाही आहेत. तर अमोल, तुला काय वाटतं, तू आता इथे गेली 5 वर्ष राहतो आहेस, तर तुझे काय विचार आहेत आणि इकडचा जो ॲटमॉस्फिअर आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दे.
मला तसं बघायला गेलं तर इथे येऊन 12 वर्ष झाली, पण गेली 5 वर्ष मी मुलांमध्ये आहे. 2013मध्ये आलो रामदूतमध्ये. त्यावेळेला एकदम साधं डेकोरेशन असायचं, अगदी फुलांचं आणि साधा मंडप, आणि पण तरी पण ते वातावरण जे इथलं होतं ते काय बदललं नाही. त्याच्यामध्ये जसं आहे तसं, फक्त डेकोरेशन गेल्या वर्षी आपण गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षी आपण गणपतीपुळेचं डेकोरेशन बनवलेलं. त्या वर्षीपासून जास्तच गर्दी आहे, आणि यावर्षी पण एक आकर्षक डेकोरेशन असल्यामुळे यावर्षी बरेच भक्तगण येत आहेत इकडे. आणि इथलं वातावरण म्हणजे रात्री 2 वाजता या, पहाटे 5 वाजता या, इथे गर्दीच असते आणि भक्तांची रांग चालूच असते आणि मजा असते ते वातावरणात. म्हणजे अगदी गणेश चतुर्थी असते तसं इथे वातावरण असतं आणि काम करायला पण मजा येते. आता मी गेली 5 वर्ष इथे फोटोग्राफी आणि आपलं यूट्यूब लाईव्ह करतो आहे, मजा असते इथे. मित्रांनो, हेही एक सर्वात मोठं काम आहे, कारण का यूट्यूब लाईव्ह जे आपले गणपती बाप्पा 5 दिवस बसतात ते तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे खूप मोठं आणि महत्त्वाचं असतं. कारण का गणपती बाप्पांचा जो कॅमेरा आहे तो हँडल करणं, 24 तास ऑनलाईन ठेवणं, प्रत्येक भाविकाला आपल्या गणपती बाप्पांच्या बारीक बारीक गोष्टी, त्यांच्या डोळ्यांपासून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला ऑनलाईन बघायला भेटतात. त्याच्या मागे म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे जो माणूस असतो, आज तो आपल्याबरोबर कॅमेऱ्याच्या पुढे आहे. अजून एक अमोल तुला प्रश्न विचारतो की आपला आवडतीचा सण आहे गोकुळाष्टमी, आणि त्या आपल्या मंडळामध्ये तुझा लहानगा पोरगा जो आहे अद्वैत, तोच वर चढतो. जेव्हा पहिल्यांदा त्याला चढवलं वरती, त्यावेळेला तुझ्या मनामध्ये काय होतं, आणि एक वडील म्हणून तुला त्या बाबतीमध्ये काय वाटतं? म्हणजे भीती वाटते, काय वाटतं? कारण का कसं झालं आहे आता, जसा काळ बदलत चालला आहे, पिढी जशी नवीन नवीन येते आहे, तर जे आईवडील आहेत ते आपल्या मुलांना या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवतात, त्यांना इन्व्हॉल्व करायला मागत नाहीत. तर या अशा परिस्थितीमध्ये पण तू तुझ्या मुलाला या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व केलंस, तर तुझं थॉट माइंड काय या बाबतीमध्ये? मूळचा मी पण लालबाग परळमध्येच मोठा झालो आहे, आणि आमचा म्हणजे देवदत्त गोविंदा पथक हे लालबागमधलं सर्वात जुनं गोविंदा पथक, आणि याच्यात मी देखील वरती चढायचो. आणि मी पण कित्येक वेळा पडलो आहे, पण माहिती होतं वरून पडलं तर धरणारे असतात, आणि आमच्या राम मास्तरांची टेक्निक आम्हाला त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. त्याच प्रकारे मी मुलाला पण तसंच सांगितलेलं, पडलं तर डोळे बंद नाही करायचे, आपल्याला खाली पकडणारे असतात आणि बिंदास राहायचं. आणि ते त्यात काय होतं, आपली भीती जाते. आणि मला तो म्हणतच आहे मला आर्मीमध्ये जायचं आहे मोठा झाल्यावरती. मी त्याला त्याची मानसिक दृष्टीने पण मी त्याला तयार केलं की आर्मीवाल्यांना खूप त्रासातून जावं लागतं, ट्रेनिंग स्टंट करावे लागतात. मग तू हा तर छोटा स्टंट आहे, याच्यानंतर तुला खूप मोठे मोठे स्टंट करायचे. त्याच्यामुळे त्याची एक मानसिक दृष्टिकोन त्याचा एक तयार झाला, आणि तो अगदी 5व्या थरावरती पण जाऊन नाचलेला आहे. म्हणजे त्याच्या खाली असणारे सर्व घाबरलेले, पण तो बिंदास 5व्या थरावरती नाचलेला. आणि तो व्हिडिओ पण आमचा खूप व्हायरल गेला खापरादेव मंडळाचा. आणि तो आता आम्ही घाटकोपरला गेलो, तिकडे पण तो 7वे थर आमचे लागले आणि जस्ट तो पडला, बॅलन्स गेल्यामुळे खालच्या मुलाचा बॅलन्स गेला त्याच्यामुळे तो डायरेक्ट फेकला गेला. पण त्याला खाली पकडलं, पण त्यातही तो थोडासा रडला. पण नंतर तो बाकीचे सगळे घाबरले, पण तो मला म्हणजे मंडळातले इतर मंडळी होते, आमचे मास्तर होते, ते सर्वजण घाबरले की आता याला नाही चढवायचं. पण तो थोडा वेळ रडला, गप्प बसला, आणि परत मग संध्याकाळपासून बोलला की आता मला चढायचं आहे परत. म्हणजे त्याची पण एक इच्छा होती. मग शेवटी त्याला शेवटची अंडी होती तिकडे त्याला चढवली. तर आपल्यासोबत आहेत विवेक सकपाळ. ते माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा मी व्लॉगिंग सुरू केलेली तेव्हा माझ्याबरोबर म्हणजे मी कॅमेरा शाय होतो, आणि त्यावेळेला पहिला व्हिडिओ मी त्याच्यासोबत बनवला होता आमच्या खापरादेवाच्या आगमन दिशाबरोबर. तर मी विवेकला विचारतो, कारण का विवेक पण माझ्याबरोबर लहानाचा मोठा इकडेच झालेला आहे. त्यानेसुद्धा खूप साऱ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, मंडळामध्ये झालेले खूप सारे बदल त्याने बघितलेले आहेत, आणि तो खापरादेव मंडळाच्या पदावर सुद्धा होता. त्याने खापरादेव मंडळामध्ये पदही भूषवलेलं आहे. तर जेव्हा 5 दिवस विवेक असतात तेव्हा ॲज अ कार्यकारिणी तुला काय वाटतं, म्हणजे किती प्रेशर असतं,
काय काय गोष्टींना फेस करावं लागतं आणि तुम्ही ज्या वेळेला कार्यकारिणी होतात त्यावेळेला तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज केल्या? पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे, हा मागेश्री गणेश जयंती उत्सव आहे, हा लोकांपर्यंत आपण कशासाठी पोचवला, का पोचवला ते लोकांपर्यंत आपल्याकडून कळलं पाहिजे. कारण का गणपतीचा जन्म हा केव्हा झाला आणि गणेश जयंती कधी आणि गणेश चतुर्थी कधी हे लोकांना माहीत नव्हतं. आता बहुतेक जणांना माहिती पडलं आहे. म्हणजे माता पार्वतीने जेव्हा तो घामाचा गोळा बनवला बाळ, तेव्हा हा गणेश जयंती उत्सव साजरा केला गेला. ती तिथी आपण ही साजरी करतो 1 दिवसाची. आपला हा उत्सव हा 5 दिवसाचा आहे. हा 5 दिवसाचा उत्सव म्हणजे खूप मोठं काम आहे, खूप मोठं डेकोरेशन आपलं बघताय तुम्ही. गेल्या वर्षीपासून खूप आपलं चांगलं करतो आहे. परत आपलं नाक्यापर्यंत आपलं एवढंच काम नाही की मैदानात आहे, आपलं बाहेरपर्यंत पण खूप काम आहे. लोकांना पत्रिका वाटणे, कोणाला स्पॉन्सरसाठी जाणं. कारण का हा एवढा मोठा उत्सव आहे, हा आपण पैशासाठी नाही करत आहे, पण हा उत्सवाला आपल्याला जो पैसा पाहिजे तो आपण जमा करतो. या उत्सवाला तो आपण सगळी पोरं मेहनत घेतात, खापरदेव मंडळाची सर्व मिळून काम करतात, म्हणून हा उत्सव होतो. हा एका दोघांचं काम नाही आहे आणि बाप्पाच आपल्याला सर्व काही देतो आहे मंडळाला. आणि जेव्हा आपलं विसर्जन असतं त्यावेळेला तुला काय वाटतं? त्यावेळेला तुझ्या मनात काय विचार येतो? विसर्जन असतं जेव्हा बाप्पा आपलं इकडनं आपण उचलतो, मी स्वतः मूर्ती उचलतो, तेव्हा अक्षरशः डोळे भरून येतात. जेव्हा आपण उत्तरपूजेला मूर्ती हलवतो त्यावेळेला अक्षरशः डोळे भरून येतात. कारण का 5 दिवस कसे निघून जातात हे कळतच नाही आपल्याला. आणि असं वाटतं की 365 दिवस बाप्पा इकडे असावा. त्यामुळे विसर्जन हा विषयच म्हणजे ठीक आहे, लोक मजा करतात, एन्जॉयमेंट असते, पण एक मनात एक कुणकुण लागलेली असते की उद्यापासून आपण करायचं काय मैदानात, बस. तर हे होते माझ्या मित्राचे आणि अमोल बेंडुरकरचे जे भाव, मनामधले भाव जे आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कारण का कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, बाप्पा सर्वांचे आहेत, ते आपले आराध्य दैवत आहेत आणि त्यांची सेवा करायला भेटणं ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आणि खरं मनापासून सांगतो, माझ्या खापरादेव मंडळातल्या प्रत्येक लहान मुलापासून मोठ्या मुलांपर्यंत आणि आता जे माझे सहकारी सभासद आहेत त्या सर्वांनी आपल्या गणपती बाप्पाजवळ सेवेकरी म्हणून जे सेवा आहे गणपती बाप्पाची ते भूषवलं आहे. आणि त्यामुळे काय आहे की जी देवाची जी सेवा आहे ना ती सर्वतोपरी आहे आणि त्याच्यासाठी आहे ना सगळेजण आपले प्राण आहेत ना ते देवाला देतात. आणि खरंच हे मन भारावून देणारं बोलतात ना, 5 दिवस असतात आमच्यासाठी. उद्या माझ्या बाप्पाचं विसर्जन आहे, तरीसुद्धा आपण अजून एका दोघांचे विचार घेऊया, त्यांचे विचार आणि ते विचार काय करतात ह्या बाबतीमध्ये आपण त्यांना विचारूया.